सुप्रियाताई सुळे या महिला नेत्या आहेत, त्यांनी समजून घेतलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 350 महिला खासदारांना निवडून येण्याची संधी दिली. महाराष्ट्राच्या विधानमंडळात 160 महिलांना निवडून येण्याची संधी होती. मला हे सांगा की जर इतक्या मोठ्या महिला संसदेमध्ये आणि विधानमंडळात आल्या असत्या तर या देशाचं चित्र काय असतं? त्या 70 कोटी महिलांच्या भावना प्रश्न सभागृहात मांडता आले असते. आणि म्हणून जे पंतप्रधान मोदीजींनी म्हटलं की काँग्रेस पार्टी आणि ज्यांनी ज्यांनी विरोधात मतदान केलं 211 खासदारांनी, त्या 211 खासदारांनी आणि काँग्रेस पार्टीने भ्रूण हत्या केली. हे मोदीजींनी जे म्हटलं ते योग्य आहे. देवेंद्रजींनी म्हटलेलं मला माहिती नाही सुप्रियाताईला का झोंबलं, त्यांनी अशा पद्धती का कराव्या, त्यांनी असं का बोलावं हे मला कळत नाही. सुप्रियाताईंनी उलट महिला आरक्षणाच्या बाजूने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. ते सांगतात आहे संभ्रम निर्माण करताय 2023चा. 543 खासदारामध्ये 33% महिला किती आल्या असत्या? आज मोदीजींनी 350 महिला खासदार आणि सोबत मोदीजींनी भंडारा जिल्हा आहे 2 भाग झाले असते. खासदारांना कमी जर लोकसंख्येचा खासदार असेल त्याला सर्वीकडे लक्ष येता येतं. लोकसभेच्या खासदाराचं जे सीमांकन आहे, परिसीमन आहे ते झालंच नाही आहे. आणि त्यामुळे 40 लाख मतदारसंघ आहेत, 40 लाख मतदाराचे मतदारसंघ आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींनी मांडलेली भूमिका, प्रधानमंत्री मांडलेली भूमिका ही खऱ्या अर्थाने आमच्या 70 कोटी महिलांकरता आहे. आणि ज्यांना ज्यांना झोंबलं असेल त्यांना खऱ्या अर्थाने आता जनता ही त्यांना दाखवून देणार आहे घरचा हवा. हे जेव्हा निवडणुकीला उभे राहतील, हे जेव्हा ज्यांनी 211 खासदारांनी ज्यांनी विरोधात मतदान केलं आहे हे जेव्हा निवडणुकीला उभं राहतील तेव्हा त्यांना घरी जावं लागेल. देशाची जनता यांना माफ करणार नाही. कारण यांनी 350 महिला खासदारांना संसदेमध्ये येण्यापासून थांबवलं आहे. 150च्या वर महिलांना विधानसभेत येण्यापासून थांबवलेलं आहे. यांना खऱ्या अर्थाने घरचा हवा, घरचा रस्ता ही जनता दाखवणार आहे. त्यामुळं ज्यांनी महिला आरक्षणाचा विरोध केला, ज्यांनी किती स्पष्टीकरण दिलं, किती त्या ठिकाणी आवारून बोलले, तरी काही होणार नाही. जनता यांना सोडणार नाही. असं आहे, एखाद्या वेळी मनभेद नाही. मी स्वतः नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणूक इन्चार्ज होतो. दोघंही नेते बसून त्यांनी व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी महानगरपालिका लढवली. ठीक आहे, काही मतभेद असले म्हणजे त्या ठिकाणी काही मोठा आता बॉम्ब पडलेला आहे, आज त्या ठिकाणी काय असं स्फोट होणार आहे, त्यातनं खूप मोठं त्या ठिकाणी जळफळाट होणार आहे, काही होणार नाही आहे. काही मतभेद आहे ते दूर करू.